नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आज एकादशी आहे। एकादशी निमित्त आम्ही जास्तीत जास्त विठ्ठलाची भजनं म्हणतो बरं का। माझी एक मैत्रीण आहे ललिता जोशी बारडकर, तर त्यांनीच आम्हाला खूप सुंदर वेगवेगळी भजनं शिकवलेली आहेत। त्यांना खूप आवड आहे भजनं म्हणायची आणि त्यांचा आवाजही खूप गोड आहे। विशेष म्हणजे विष्णू सहस्त्रनाम, इतर जी स्तोत्र आहेत ती श्री सूक्त वगैरे त्यांना खडखड खडखड तोंडपाठ आहे आणि त्या म्हणतात तुम्ही माझ्याकडे या, कधीही या, मी तुम्हाला संथा देते। त्यांना खूप आवड आहे। असं काही म्हणत नाही की 4ला येऊ नका, 2ला येऊ नका, त्या कधीही या दिवसातनं आणि मी तुम्हाला शिकवते असं त्या म्हणतात। त्यांना मुळातच खूप आवड आहे। तर त्यांनी शिकवलेलं हे भजन आहे, ऐकूया। पंढरीच्या पाटला, पंढरीनाथाला पाटील म्हटलेलं आहे। पंढरीच्या पाटला ऐकूया। पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या, पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या, गोऱ्या कुंभाराच्या चिखलावरती, गोऱ्या कुंभाराच्या चिखलावरती आनंदाने मारी उड्या रे मारी उड्या, आनंदाने मारी उड्या रे मारी उड्या, पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या, धाव गड्या रे पाव गड्या। हे पहिलं कडवं झालं। आता दुसरं कडवं। सावता माळ्याच्या माळ्यामध्ये, सावता माळ्याच्या माळ्यामध्ये मेथीच्या तू बांधी जुड्या रे बांधी जुड्या, मेथीच्या तू बांधी जुड्या रे बांधी जुड्या, पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या, पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या। दुसरं कडवं झालं। पहिलं गोरा कुंभार होतं, दुसरं कडवं सावता माळी। आता तिसऱ्या कडव्यामध्ये कबीर। कबीराच्या मागावरती, कबीराच्या मागावरती शालूच्या तू घाली घड्या रे घाली घड्या, शालूच्या तू घाली घड्या रे घाली घड्या, पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या, पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या। गोरा कुंभार झाला, सावता माळी झाला, नंतर कबीर झाला, शेवटी आता तुकाराम। तुकारामच्या दुकानामध्ये, तुकारामच्या दुकानामध्ये हरिनामाच्या बांधी पुड्या रे बांधी पुड्या, हरिनामाच्या बांधी पुड्या रे बांधी पुड्या, पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या, पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या, धाव गड्या रे पाव गड्या, धाव गड्या रे पाव गड्या। मैत्रिणींनो, अतिशय सुंदर भजन आहे। यातील 4 हे संत भक्त त्यांचे पंढरीनाथाचे। कोण कोण? गोरा कुंभार, नंतर सावता माळी, नंतर कबीर आणि संत तुकाराम। तर एकानंतर एक बरोबर लक्षात ठेवायचं। गोरा कुंभाराचं काय म्हटलंय? गोरा कुंभार काय करतो? चिखलावरती चिखल तुडवतो की नाही? गोऱ्या कुंभाराच्या चिखलावरती आनंदाने मारी उड्या। गोऱ्या कुंभाराच्या चिखलावरती, गोऱ्या कुंभाराच्या चिखलावरती आनंदाने मारी उड्या रे मारी
धाव गड्या रे पाव गड्या, धाव गड्या रे पाव गड्या. गोरा कुंभार झाल्यानंतर सावता माळी. सावता माळी काय करतो? माळी म्हणजे भाज्या बिज्या करतो, काढतो, हो की नाही? असं लक्षात ठेवायचं. सावता माळ्याच्या मळ्यामध्ये, सावता माळ्याच्या मळ्यामध्ये मेथीच्या तू बांधी जुड्या रे, बांधी जुड्या. मेथीच्या तू बांधी जुड्या रे, बांधी जुड्या. पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या. पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या. तिसरं कडवं आहे कबीर. कबीर काय करतो? शेले विणतो, कबीराचे विणतो शेले. ऐकतो ना आपण? हां, ऐकूया. कबीराच्या मागावरती, कबीराच्या मागावरती शालूच्या तू खाली घड्या रे, खाली घड्या. शालूच्या तू खाली घड्या रे, खाली घड्या. पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या. पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या. आणि शेवटी संत तुकाराम. तुकाराम काय करतात बघा, ऐकूया. तुकारामच्या दुकानामध्ये, तुकारामच्या दुकानामध्ये हरिनामाच्या बांधी पुड्या रे, बांधी पुड्या. हरिनामाच्या बांधी पुड्या रे, बांधी पुड्या. पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या. पंढरीच्या पाटला धाव गड्या रे पाव गड्या. धाव गड्या रे पाव गड्या, धाव गड्या रे पाव गड्या. पंढरीनाथ महाराज की जय. मैत्रिणीनो, याचं 4 कडव्याचं सुंदर भजन आहे. सगळं त्याचं वर्णन केलेले आहे. प्रत्येक संत काय काय करतात ते. तर लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. एकानंतर एक 4 कडवे आपण लक्षात ठेवायचे. पहिल्यांदा गोरा कुंभार, नंतर सावता माळी, नंतर कबीर आणि शेवटी तुकाराम. अतिशय सोपं आणि लक्षात ठेवण्यासारखं आणि अतिशय सुंदर ठेक्याचं भजन आहे हे. ठेका खूप सुंदर आहे, चालही खूप सुंदर आहे. तुम्हाला आवडलं असेलच. आणि मी हे भजन पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे. तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींनाही पाठवा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, आज एकादशी आहे. आमचं 4:30ला भजन आहे. त्यामुळे माझी भजनाला निघायची वेळ झाली आहे. त्यापूर्वीच मी म्हटलं आज एकादशी निमित्त आपण पंढरीरायाचं भजन याचा व्हिडिओ करूया, म्हणून मी आज हे व्हिडिओ बनवला आहे. धन्यवाद. परत एकदा भेटूया पुढच्या भजनामध्ये. धन्यवाद.